नानाच का बोलतात तुम्ही मला तुमच्यावर सिनियर आहे मी, असं कधीच त्यांनी त्यांच्याकडून आम्हाला कधी सांगितलं नाही. परंतु नानांसोबत मी माझे वैयक्तिक, कारण की मी नाना जेव्हा नोकरीला होतो तेव्हा मी नोकरीला लागलो, म्हणजे त्यांच्या नेतृत्वातच माझी 29 वर्ष नोकरी गेली. या माणसासोबत मी वसुली सुद्धा केली, सगळ्याच कामांमध्ये सोबत राहिलेलो आहे. आणि नानाचे बहुमोल सल्ला सुद्धा मला नगरपालिकेत काही काही कामासाठी मिळालेला आहे. कारण खरंच या माणसाचे जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. मला वाटचालीसाठी मी त्याला शुभेच्छा देतो आणि तो जोही व्यवसाय करतील त्यासाठी ते भरभराटीत करतील एवढं चांगलं काम तुम्ही घेत आहे. बेस्ट लक म्हणून अतिशय अनुभवी आणि पूर्ण क्षमतेने आपलं काम करून नगरपालिकेच्या हिताचा कायम विचार करणारे श्रीयुत मनमोहन सोनवणे गेल्या 31 फेब्रुवारीला त्यांच्या नियतवेळी सेवानिवृत्त होत आहेत आणि त्यांच्या सेवानिवृत्तीचा एक छोटेखानी कार्यक्रम करावा म्हणून आपण आज या ठिकाणी सर्वजण बोललो. कार्यक्रम सत्कारमुखी हे माझे मोठे बंधू, आमचं नातं म्हणजे हे भाऊ बहिणीचं आहे. भाऊ बहिणीचं नातं असलं म्हणजे आमच्या ह्या ताई माझ्या नणंदबाई, त्यांनी असं मला प्रेम दिलं. माझ्या नणंदबाई जर मला कुठेही भेटल्या बहिणी म्हणून हात मारला. आम्ही हा नगरपालिकेचा विषय नंतरचा आहे आमचा 2017 पासून आम्ही सोबत आहोत, नाना आणि मी. नानांनी मला इथे मी त्यावेळेस नगरपालिकेत निवडून आली तेव्हा मला ताई म्हणूनच हाक मारला. का त्याची माझी बहीण आहे अशी म्हणून मी कुठेही आम्ही भेटलो नाही, ताई माझी बहीण आहे. त्यांनी मला मॅडम म्हणून नाही ओळख दिली, त्या माझ्या लहान बहीण आहेत. नाना म्हणायचे मी ताईची मोठा भाऊ आहे आणि उर्मिला ही माझ्या बहिणीची नणंद आहे. असं ते आमचं हे असं नातं सगळीकडे ते फेरत राहील. नानांना मी पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देते. नानांचं आयुष्य दीर्घ निरोगीमय असं सुख समृद्धी राहावं आणि नानांनी आम्हाला आणखी परत पुन्हा साथ द्यावं आणि माझ्या नणंदबाईला सोबत ठेवावं. विराजमान कर्तव्यदक्ष व लोकनियुक्त नगर अध्यक्षा श्री भाग्यश्री ताई चौधरी, शहर विकास नेतृत्व योगेश भाऊ चौधरी, मुख्य अधिकारी विक्रमजी जगदाळे, मान्यवर आणि माझे प्रिय सहकार्यांनी, आजचा दिवस माझ्यासाठी खूप भावनिक आहे. गेली 33 वर्षे मी कवळा नगरपालिका या संस्थेचे तरुण कर्मचारी म्हणून नियुक्त झालो होतो. मनाच्या एका कोपऱ्यात काय काम करावे लागेल म्हणून भीती आणि चरितार्थ चालवण्यासाठी सोय झाली म्हणून मनाच्या दुसऱ्या कोपऱ्यात उत्साह आनंद ही होता. पण आज निवृत्त होताना मनात गेल्या 33 वर्षात पालिकेच्या सत्तेत असलेल्या नगराध्यक्ष, नगरसेवक व मुख्याधिकारी सरकारी यांच्याबद्दल कृतज्ञ भावना आहे. कामाच्या या प्रदीर्घ प्रवासात